आजच्या व्हिडिओमध्ये आपण भगवंत फक्त शांत राहणाऱ्या व्यक्तीच्या घरीच का राहतो यावर आधारित एक छोटंसं मार्मिक चिंतन बघणार आहोत। शांत स्वरात बोलल्यास साक्षात ईश्वरच त्या घरात वास्तव्य करतो। चढलेला मोठा आवाज आपल्याला वडीलधारी माणसे सांगत आली आहेत की घरामध्ये चढ्या आवाजात बोलू नये, विषारी लहरी पसरतात। मृदू स्वरात संवाद करावा। कितीही संताप आला, राग आला तरी मनावरचे नियंत्रण आणि आवाजाचा आवेग शांत ठेवावा। घरात हसतमुखाने वावरावे। मुलांना खूप प्रेम देऊन त्यांना आपलंसं करावं। घरातील नोकरवर्गावरही तारस्वरात ओरडू नये, कारण त्यांना राग येतो व त्यांच्या दुखावलेल्या मनात ऋण लहरी म्हणजेच अशुभ अनुभव देऊ लागतात। अचानक पोट बिघडते, भूक मंदावते, अस्वस्थ वाटू लागते। म्हणून कोणालाच चढ्या आवाजात रागवणे किंवा शिव्या देणे हे अदृश्य लहरींची शिकार होण्याची वेळ आणते। काही क्षण प्रतिक्रिया देऊ नये, मग गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नी जसा आपोआप शांत होतो तसा आपलाही राग आवरला जातो। शुभलहरींचेही तसेच आहे। 12,000 मैलांवर असलेल्या मुलाला आई आशीर्वाद देते आणि त्याला प्रसन्न वाटू लागते। 25 वर्षाच्या कर्णाला पाहून कुंतीचे उत्तरीय ओले होते। वासराला पाहून गाईला पाना फुटतो। एखाद्या गरजू याचकाला आपण मदत केली तर त्याला होणाऱ्या आनंददायी लहरी आपला उत्साह वाढवितात। एखाद्या सफाई कामगाराला बक्षीस दिले तर तो हात उंचावून आशीर्वाद देणार नाही, थँक्यू म्हणणार नाही, पण त्याच्या मनातून निघणाऱ्या आनंद लहरीमुळे तुमच्या शरीराभोवती एक विशिष्ट चुंबकीय तरंग तयार होऊन तुम्हाला आगळा वेगळा उत्साह वाटेलच। म्हणून दानधर्माचे अपार महात्म्य आहे। फक्त मनुष्य योनीला बोलण्याची देणगी देवाने दिली आहे। ती दाहक बोलण्याने अपमानित होते। म्हणून संवाद साधताना, मंत्रपठण करताना, स्तोत्र म्हणताना, आरती करताना, पोथी वाचताना आपला स्वर कमालीचा मृदू असावा। भले तुम्ही मग कितीही बैठक सत्संग करा, पण बोलण्यावर आणि स्वभावावर ताबा नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही। तुमच्या आरडाओरडा करणाऱ्या स्वभावाने कोणीच रिस्पेक्ट करत नाही। शक्य असेल तेवढे शांतपणे बोला, शांतपणे वागा, तरच तुम्ही केलेल्या अध्यात्माचा फायदा होईल, नाहीतर सगळं व्यर्थ आणि देखावा आहे। रामकृष्ण हरी।